त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती। 5 दिवस ज्यांची आपण खरं तर देवाप्रमाणे वाट पाहत होतो आणि अखेर आज फायनल डे ला या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय। खरं तर बदलापुरातील चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्याची ओळख आहे। खरं तर सातत्याने आपण पाहतोय RD11 सांतप या टीमला नेहमीच ज्यांनी पाठिंबा दिला आणि भरपूर सहकार्य असतं असे आपले YR ग्रुपचे अध्यक्ष आपले योगेश राऊत साहेबांना विनंती आहे की आपण पुढे या। आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय। मी रोहिदाजी भंडारी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण योगेशजी राऊत साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा। मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं बावस्त्र अलंकार व त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण व पुष्पगुच्छ देत असताना आपण योगेशजी राऊत साहेबांचा सन्मान करतो। एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी। खरं तर ज्यांनी आवर्जून या स्पर्धेला भेट दिली त्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, त्यांचा सन्मान या मंचावरती आपण करतोय। त्यानंतर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे। मी विनंती करेल जय शेठ राऊत यांचाही सन्मान नरजी यशवंतराव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। जयजी राऊत साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना एकदा जोरदार टाळ्या जयजी राऊत साहेबांसाठी देखील। त्यानंतर नितीनजी भोईर मॅम फ्रॉम सावरे यांचाही सन्मान मी आतिशजी भंडारी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। नितीनजी भोईर म्हटलं की नेहमीच योगेशजी राऊत साहेबांच्या नावानं एक मोठी स्पर्धा त्यांची आपण दरवर्षी पाहतो। ते नितीनजी भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आतिशजी भंडारी यांच्या शुभ हस्ते नितीन भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आतिशजी भंडारी यांच्या शुभ हस्ते नितीन भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर धनु आगिवले यांना विनंती आपण या। अनिलजी भोईर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण धनु आगिवले यांचा सन्मान या मंचावरती करावा। आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे। अतिथी देवो भव अतिच परंपरा आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून। हा सन्मान होत असताना त्यानंतर अजय दादांना विनंती आपण पुढे या। संजयजी भोईर यांच्या शुभ हस्ते अजय दादांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। अजय दादांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। संजयजी भोईर विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मंचावरती करतोय। त्यानंतर योगीजी पाधारे यांनाही विनंती आपण या। आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू। मी किरणजी गोडविंदे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण योगीजी पाधारे यांचा सन्मान करावा। त्यानंतर पराग दादा यांनाही विनंती आपण पुढे या। आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा। रवी भोईर यांच्या शुभ हस्ते परागजी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। परागजी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी सर्व प्रकारच्या ट्रॉफीज लाभलेत ते आमचे महेंद्रजी पाटील याचाही सन्मान या मंचावरती केला जाईल। मी किरणजी गोडविंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र पाटील यांचा सन्मान करावा। प्रवीणजी मोरगे यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। किरणजी गोडविंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। त्यानंतर एक भव्य सन्मान आपण या मंचावरती करतोय। खर तर या विभागाचे भाग्य विधाते म्हणून ज्यांची ओळख आहे, खर तर ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहिली आहे, खर तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व, खर तर या पंचक्रोशीती
समाजसेविका, या पंचक्रोशीची रणरागिणी म्हणून ज्याची ओळख आहे, आदरणीय मी म्हणेन भाग्यश्रीताई भोईर यांचा सन्मान, भव्य सन्मान आपण या मंचावरती करतोय। रोहिताजी भंडारी यांना विनंती करेल आपण भाग्यश्रीताई भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा। एकदा जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करू। खर तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा रंगली। 5 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, तर 5 दिवस चांदप गावाच्या नावासाठी ही स्पर्धा आपण पाहिली आहे। आणि आज या स्पर्धेचा खर तर अंतिम दिवस आपण पाहतोय। रोहिताजी भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, त्याबरोबरीनं प्रेमाचं प्रतीक आपण पाहतोय, एक पुष्पगुच्छ आणि त्यासोबत ट्रॉफी देत असताना सन्मान आपण केलाय। आणि त्यानंतर असा एक सन्मान आपण या मंचावरती करू। खर तर जयरमान आरडी रेबन साधप संघ आपण पाहतोय। मग बदलापूर असेल, बदलापूरच्या बाहेर देखील नेहमीच खेळत असतो आणि त्या संघाचे जे आधारस्तंभ आहेत, ते ज्या संघाला जे नेहमी लीड करतात, कोणत्या प्रकारची गरज भासू दे, काळोख्या रात्री देखील धावणारा व्यक्तिमत्व आहे। आणि तो व्यक्तिमत्व आपण पाहतोय। खर तर मुख्य व्यासपीठावरती रोहिदासजी भंडारी साहेबांचा सन्मान पूर्ण चांदप गावाच्या वतीने आणि पूर्ण चांदप टीमच्या माध्यमातून हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। एकदा जोरदार टाळ्यांना आपण सन्मान करतोय रोहिदासजी भंडारी साहेबांचा, ऍडव्होकेट रोहिदासजी भंडारी साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना संजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान, भव्य सन्मान आपण पाहतोय। त्यासोबत आमचे योगीजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आतिशजी भंडारी हे देखील जोडले गेलेत। हा सन्मान शाही सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल। भव्य सत्कार सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल मुख्य व्यासपीठावरती। खर तर हा सन्मान इथे मात्र केला जातोय। त्यानंतर आपण संजयजी भोईर साहेबांचा देखील सन्मान करू या मुख्य व्यासपीठावरती। 5 दिवस खर तर दादांनी या मैदानावरती उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेमध्ये खर तर कुठे काय कमी आहे या साऱ्या गोष्टी दादांनी पाहिल्यात आणि नेहमीच भरभरून प्रेम या स्पर्धेसाठी दिलं। त्यामुळे संजयजी भोईर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय। त्यानंतर अजून एक असा सन्मान आपण या मंचावरती करू। खर तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी, नेहमीच श्रीधरजी धुळे साहेब जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली चालणारे व्यक्तिमत्व बदलापूर वांगणी संघटनेचे संस्थापक महेंद्रजी धुळे यांना विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू। महेंद्र धुळे यांना विनंती आहे माही आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा। खर तर ज्यांच्या खांद्यावरती नेहमीच मोठी जिम्मेदारी असते, मोठमोठी स्पर्धा ज्यावेळेस संपन्न होतात, कोणत्याही प्रकारचं खर तर ज्यावेळेस गरज असते तिथे महेंद्र धुळे उभे असतात। योगीजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान, जे संस्थापक आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, एकदा जोरदार टाळ्या महेंद्र धुळेसाठी। त्यानंतर या स्पर्धेमध्ये खर तर प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांना देव मानलं जातं असे आपले तेरी नामांकित पंच, आपणास विनंती आपण या अमित डांगरे सर, कुणालजी पेनकर सर आणि विवेक जाधव सर, तिघांना विनंती आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय। 3 दिवस खर तर स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आणि 3 दिवसामध्ये आपण पाहतोय खर तर कोणत्याच खेळाडूवरती आणि टीमवरती मी म्हणेन अन्याय झालेला नाहीये। त्यामुळे पंच भरपूर महत्त्वाचे असतात। तिन्ही पंचांसाठी जर अंपायरिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या। हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अमितजी डांगरे सर, मॅम फ्रॉम कोळगाव बदलापूर, त्यांचा सन्मान अनिलजी भोईर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर विवेक जाधव सर, मॅम फ्रॉम बांद्रा मुंबई, त्यांचाही सन्मान रवी भोईर यांच्या शुभ हस्ते। हा सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर कुणालजी पेनकर सरांचा सन्मान आपण करू। आतिश भंडारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल। तिन्ही पंचाचा सन्मान यथोचित या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून खर तर नेहमीच असं म्हटलं जातं, नवीन नवीन खेळाडूला पडद्यावरती आणण्याचं काम करतात, पडद्यामागचे हिरो म्हणून ज्याची ओळख आहे, tenniscricket.in क्वार्टबीत किलाटी या ब्रीदवाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू, ज्यांनी स्पर्धा खर तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली आणि घरी बसून देखील सर्वांना खर तर ही स्पर्धा पाहता आली। मी विनंती करेल tenniscricket.in चे एखादे सदस्य आपण या संदेश कंठे यांना विनंती आपण यायचं आपला सन्मान। संदेश कंठे म्हटलं की बुवा आहेत, त्यांचा सन्मान आपण करू या मुख्य व्यासपीठावरती।
अतिश भंडारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे आपण पार पाडतोय। त्यानंतर ज्यांनी अप्रतिम डीजे ऑपरेटिंग केली त्यांनाही विनंती आपण या आपल्याही सन्मानाचा स्वीकार आम्ही करतोय। क्वार्ट बीत खिलाडी खरं तर क्रिकेट बीत संगीत हे समीकरण आपण पाहिलं त्यामुळे हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचा सुद्धा सन्मान होणार, ज्यांचा आवाज आपण 4 दिवस ऐकला त्यांचा राहुल चव्हाण सरांचा सत्कार नरेश यशवंतराव करतील। महेंद्र दुले राहुलजी चव्हाण उपाध्यक्ष बदलापूर समालोचन समितीचे, ज्यांचा आवाज आपण ऐकला या सामन्यांमध्ये, त्यांचाही सत्कार करण्यात येतोय। चला सर्व टीम टेंबवली समोर या आपण। मोनिश आपण पारितोषिक समारंभ इथे करतोय त्यामुळे विनंती आहे समोर येऊन आपण थांबा। तर प्रथमतः आपण पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक पासून इथून सुरुवात करू। तर या स्पर्धेमध्ये खर तर 40 संघ खेळले। संघाचा समावेश होता या स्पर्धेमध्ये। 440 खेळाडू खेळले आणि त्यामधून खर तर उदयनमुख खेळाडू म्हणून आपण ज्या खेळाडूची निवड केली, ज्या खेळाडूंना मी म्हणेन मैदानाच्या चौफेर बाजूला भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं, गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आणि खर तर ज्यांनी बॅटिंग देखील ज्याची दमदार राहिली, अप्रतिम खेळ जसा आपण पाहिलाय tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहिलं, युट्यूबच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्या खेळाडूला आपण खर तर टिपलं गेलं त्या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ, परंतु त्याआधी आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय। फायनल मॅच मध्ये ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली, खेळ खेळत असताना ज्यांनी मात्र धुवाधार बॅटिंग केली आणि संघाला एखादी विजय निवडून दिलं, तोच खेळाडू महेंद्र दुले ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण यायचं। मी विनंती करेल आमचे मान्यवर योगेश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब माहीला आपण देऊन सन्मानित करू आणि त्यानंतर आपण या स्पर्धेतील उदयनमुख खेळाडू देऊन सन्मानित करू। या स्पर्धेमध्ये 40 संघ खेळले, 440 खेळाडूचा समावेश होता, परंतु आपण पाहिला असाल तर 439 खेळाडूंना मागे सारत असताना ज्यांनी भरपूर चांगला खेळ दाखवला, tenniscricket.in च्या कॅमेऱ्यामध्ये जो खेळाडू कैद झालाय, मैदानाच्या चौफेर बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली, तो पारितोषिक आपण देऊ। परंतु सर्व टीम बघा, जोपर्यंत तुम्ही समोर येऊन थांबणार नाहीये तोपर्यंत पारितोषिक समारंभाला सुरुवात होणार नाहीये। टेंबेली टीम तुम्हाला वारंवार विनंती करतोय, मुख्य व्यासपीठाच्या समोर या। एक खेळाडू येऊन चालणार नाहीये, सर्व खेळाडूंना विनंती आपण समोर येऊन थांबा। सर्व टीमला विनंती आहे, बघा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी स्पर्धा आहे, त्यामुळे शिस्त या स्पर्धेचा खर तर मुख्य, त्यामुळे आपण समोर येऊन थांबायचं आहे। तर या स्पर्धेमध्ये उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याची ओळख झाली, ज्याची खर तर निवड झाली, तो खेळाडू आहे टीम श्री गणेश क्रिकेट संघ दैवली संघाचा कुणाल निहारे। एकदा जोरदार टाळ्या।
खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये कुणालनं दाखवलाय, त्यामुळे कुणालला आपण उदयनमुख खेळाडू पारितोषिक देऊन इथे मात्र सन्मानित करू. संजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण एक आकर्षक गॉगल देऊन कुणाल निहारे ला इथे मात्र सन्मानित करतोय. खूप चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड झाली, ज्यांनी खूप चांगला खेळ दाखवला, मैदानाच्या चौफेर बाजूला जात असताना एसटी रक्षकाच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ त्याने दाखवला, चांगले चांगले झेल टिपले. तोच खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 40 अंकाचा समावेश, परंतु एक खेळाडू निवडलाय. तो खेळाडू आहे जाणता राजा बदलापूर संघाचा नुरा. एकदा जोरदार टाळ्या नुरासाठी, ज्यानं खूप चांगला खेळ दाखवलाय. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर चा किताब देऊन आपण त्याला सन्मानित करू. चला, नुरा नसेल तर एखादा खेळाडू आपण या निर्गुणा या आपण लवकर. बेस्ट फिल्डरचा किताब देऊन आपण त्याला सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर चा किताब आपण देतोय. खरे तर या स्पर्धेमध्ये 40 संघ खेळले, त्यामधून आपण पाहिले 2 खेळाडू पुढे आले बेस्ट बॉलर साठी, ज्यांच्या दोघांच्या नावावरती 5-5 विकेट आहेत. त्यामुळे आयोजन कमिटीने निर्णय घेतला त्या दोन्ही खेळाडूंना आपण खरे तर हे पारितोषिक देऊन सन्मानित करू. बेस्ट बॉलर साठी आपण पाहतो एक उत्कृष्ट सायकल आणि त्यासोबत आपण पाहतो एक सुंदर ट्रॉफी. सायकल आम्हाला लाभले इम्रान शेख साहेबांच्या माध्यमातून. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॉलर सरपंच चषक? ज्या खेळाडूंना मी म्हणेन मोठ्या मोठ्या फलंदाजाला ताता थैया नाचवलंय, ज्या गोलंदाजाच्या नावावरती आपण पाहिलं दोन्ही गोलंदाजाच्या नावावरती 5-5 विकेट आहेत, असा संघ आहे, असा खेळाडू आहे टीम जय हनुमान जोबिली संघाचा. केडी नसून तो संघ आहे जय हनुमान टेबेली संघाचा. मोनिश आणि वेदांत दोघांनी यायचं, एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगला खेळ दोन्ही खेळाडूंनी दाखवलाय. दोन्ही खेळाडू एकाच संघातील आहेत, त्यामुळे दोघं एका सायकलवरती डबल सीट बसून जातील या शंकाच नाहीये. टेंबवली गावामध्ये पारितोषिक कोणतं छोटं किंवा मोठं नसतं, ते मिळणं खरं तर भरपूर जरुरी असतं. योगीजी पाधारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील हे पारितोषिक. मोनिश पाटील आहेत, वेदांत आपण या. खूप चांगला खेळ दाखवलाय वेदांत. चला, बेस्ट बॉलरचा किताब इथे पटकावलाय. त्यानंतर बेस्ट बॅटर दिला की खरं तर समजून जातं की सिरीजला कोण आहे. त्यासाठी आपण दोन्ही हे पारितोषिक मागे ठेवतोय. त्यामुळे आपण पंचम क्रमांकाचं पारितोषिक देऊ. जो संघ या स्पर्धेमध्ये एक्स्ट्रा हाफ मधून खेळला, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडे, खरं तर सर्वात आधी मी कौतुक करेल, कारण बदलापूर वांगडी संघटनेचे 40 संघ खेळले. बदलापूर वांगडी मधून आपण पाहिलं तर 24 संघ खेळले, 16 संघ बाहेरचे होते. परंतु त्या 16 संघाला मागे सारत असताना बदलापूर वांगडी संघटनेतून 3 संघ पुढे आले, 4 संघ पुढे आले. त्यामुळे एकदा बदलापूर वांगडी संघटनेसाठी जोरदार टाळ्या. आणि या स्पर्धेमध्ये एक्स्ट्रा हाफ मधून आपण पाहिलं खरं तर संघ खेळले, त्यामधून 40 संघातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने पटकावलंय तो संघ आहे टीम श्री गणेश दहिवली. यायचं आपण लवकरात लवकर रोख रक्कम 25,000 धनराशी व आकर्षक सुंदर चषक देऊन आपण सन्मानित करू. मी जयजी राऊत साहेबांना विनंती करेल आपण पुढे या. जयजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील पंचम क्रमांकाचं पारितोषिक. अतिश त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण पुढे या. सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊ. मी विनंती करेल सरपंच ताई या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये जो संघ आपण पाहिला खरं तर भिवंडी तालुक्यातून दाखल झाला, खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि या स्पर्धेतील 25,000 धनराशी व त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी जिंकली तो संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ टेंबिवली. एकदा जोरदार टाळ्या. मोनिश पाटील वेदांत असतील, खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला या स्पर्धेमध्ये. तोच संघ आपण पाहतो या स्पर्धेतील
4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी जिंकलाय, त्यामुळे त्यांनाही आपण एक सुंदर ट्रॉफी देऊन इथे सन्मानित करू. त्यासोबत रोख रक्कम 25,000 धनराशी देत असताना आपण त्यांना सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. भिवंडी तालुक्यातून संघ दाखल झाला आणि खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी खेळलाय. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. जो संघ खर तर या स्पर्धेमध्ये खेळला आणि नुसता खेळला नाही तर मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना तो संघ पुढे सरकलाय. परंतु त्याआधी मी एक घोषणा देईल, कारण नेहमीच हा संघ आपण पाहतोय खेळत असतो यांच्या नावानं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जाणता राजा बदलापूर संघ ठरला या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा हक्कदार. एकदा जोरदार टाळ्या. रोही ऑप्टिशियन शंकरजी विषय जे इनगावचे त्यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी गॉगल लाभले, त्यांचे आभार आपण व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आला असेल तर या तुमचाही सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खर तर 2य क्रमांकाचं पारितोषिक पटकावला. एक्स्ट्रा हाफ मधून हा संघ देखील खेळत खेळत पुढे आला आणि ज्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी त्यांनी जिंकली आहे आणि 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील जिंकलाय. रनरअप राहिलाय. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. तो संघ नेहमीच तो संघ दोस्ती जपत असतो, फ्रेंडशिप जपत असतो आणि म्हणूनच त्यांच्या नावात फ्रेंडशिप आहे. तो संघ आपण पाहतोय क्षितिजा 11 दिनेश यशवंतराव आणि निलेश जाधव पुरस्कृत मोहपाडा एरंजाड बी. एकदा जोरदार टाळ्या. चला सर्व टीम या, पूर्ण टीम यायचंय. किशोर चला, दिनेश या, आपण सर्वांनी यायचंय. आपण पारितोषिक इथे घेण्यासाठी स्टफ चला यायचं आपण. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. योगेश दत्ता राऊत YR ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि भाग्यश्रीताई भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हे पारितोषिक. आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण थोडेसे मागे ठेवू आतिश. त्याआधी आपण बेस्ट बॅटर आणि सिरीज देऊन इथे चला या स्पर्धेमध्ये खर तर एकामागे एक आपण पाहिला असाल तर 3 खेळाडू या रेस मध्ये होते. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये सर्वच खेळाडूंनी दाखवलाय. अंतिम क्षणामध्ये सर्वच खेळाडू चांगले खेळले, परंतु या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा किताब ज्याने जिंकलाय तो खेळाडू आहे, तो संघ आहे. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा किताब कोणी जिंकलाय? सरपंच चषक महेंद्र, विश्वनाथ धुळे, सुरत तरे, विश्वनाथ नाही, सुधीर नाही. या स्पर्धेमध्ये ज्यानं धावा कुठल्या चांगल्या चांगल्या गोलंदाजाला ज्यांना दिवसा ढवळ्या आपण पाहिलं. खरं तर तारे दाखवले. 67 धावा ज्याच्या आपण पाहिल्यात. खरं तर महत्वाची गोष्ट ही आहे, जो सिरीज साठी आहे त्याच्या देखील 67 धावा आहेत. जो बेस्ट बॅटर आहे त्याच्या देखील 67 धावा आहेत. या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती आपण पाहिल्या 2 विकेट, 67 धावा, एकूण पॉइंट आपण पाहतोय 73 पॉइंट ज्याच्या नावावरती आहे तो संघ आहे, तो खेळाडू आहे. टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोविली टीमचा विवेक गायकवाड असून टीम फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ मोहपाडा बी संघाचा प्रसाद म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या. मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी इथे चला ठीक आहे ओके आपण देतोय. सायकल आपण मुख्य व्यासपीठावरती देऊ. मालिका बिरासाठी आपण त्यानंतर आपण मालिका बिर देखील देणार आहोत. थोडीशी चर्चा इथे रंगेल कारण प्रसाद म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू आहे. प्रसाद काय म्हणशील? खर तर या स्पर्धेमध्ये सायकल तुला मिळाली आहे, हरकत नाहीये. 2 मिनिटं बोलावं लागेल. बाईकच्या रेसमध्ये तू देखील होता. एरंदळ गावामध्ये आतापर्यंत 3 ते 4 बाईक गेल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना मी म्हणेन खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला. काय म्हणशील? खरं तर कोणतंही पारितोषिक छोटं मोठं नसतं, पारितोषिक मिळणं हे खरं तर गरजेचं असतं. काय म्हणशील आज खरं तर ही सायकल तुला मिळाली आहे, कसं वाटतंय? आनंद वाटतोय. सायकल मिळाली तरी आनंद वाटतोय मला सायकल भेटली, कारण की रेसमध्ये राहिलो मी थोडा मागे, कारण की मी कॅल्क्युलेशन क्रिकेट नव्हता खेळत. माझ्या मध्ये मी खेळत होतो. मी मला बोलत होते गावगली की साहेब बाईक तुझीच आहे तुझीच आहे, पण नाही नशिबात आहे ते भेटला. मला आनंद वाटतंय.
खर तर प्रसाद भाऊक झाले, हरकत नाहीये. प्रसाद तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत की पुन्हा एकदा तू चांगला खेळशील आणि तुला जी खरं तर इच्छा आहे. खरं तर बदलापुरातील कोणताच संघ असा नाहीये की जो बाईक साठी खेळतो, मग तो जोबेली असेल किंवा मग तो मोहपाडा असेल. मी पाहुण्यांना विनंती करेल आपण पुढे या, समोर या, आपण इथे बाईक देऊन सन्मानित करू. कोणता खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय, ज्या स्पर्धेमध्ये चला चुकून एक सन्मान राहिलाय, आपण तो सन्मान कव्हर करू. मलेजी मुस्तीकर यांना विनंती, आपण आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. अतिजी भंडारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला एकदा टाळ्या वाजवून दादाचा सन्मान आपण करू. त्यानंतर आपण मालिकावीर हा किताब देऊन सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, खरं तर मी मगाशीच उल्लेख केला, बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर दोघांच्या धावा 67 होत्या. परंतु गोलंदाजी करत असताना एकाला 2 विकेट मिळाले, तिथे 6 पॉइंट, आणि एकाला 3 विकेट मिळाले, तिथे आपण पाहिलं खरं तर 9 पॉइंट. बेस्ट बॅटरच्या धावा होत्या 73, मालिकावीराची धावा होत्या 76. 3 धावांपासून जो खेळाडू पुढे सरकलाय त्याला माहिती आहे की बाईक त्याला मिळणार आहे, परंतु तो इकडे तिकडे मुद्दाम बघतोय, आम्हाला माहिती आहे. खरं तर या गावामध्ये, या गावाला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं. या स्पर्धेमध्ये ज्याने बाईक जिंकली आहे, सरपंच चषक ज्याच्या नावावरती राहिलाय तो संघ आहे. 5 बाईक महेंद्र धुळेच्या नावावरती, 2 बाईक करण धुळेच्या नावावरती, तर 1 बाईक ज्याच्या नावावरती तो खेळाडू आहे. टीम एक गाव एक मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली गाव टीमचा खेळाडू विवेक गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या. अरे बोल बजरंग. चला विवेक गायकवाड या स्पर्धेतील आपण पाहतोय बालिकावीर खेळाडू आहे. विवेकशी आपण चर्चा करू. खूप चांगला खेळ त्याने दाखवलाय. YR ग्रुपचे अध्यक्ष योगेशजी राऊत साहेब, भाग्यश्री ताई भोईर, संजय दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण, रोहिताजी भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण खरं तर मालिकेवरचा किताब देतोय. विवेक गायकवाड सोबत आपण थोडीशी चर्चा करू. काय म्हणशील विवेक? खरं तर या स्पर्धेमध्ये मी म्हणेन कोणत्याही प्रकारची आयडिया नव्हती, कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती की सिरीजच्या रेसमध्ये तू आहेस की नाही, परंतु तरी देखील आज तुला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली. काय म्हणशील? प्रथम तर मी तर सगळे प्रेक्षक जे इथे बघायला आले आहेत सगळ्यांचं धन्यवाद करेल. आणि बाईकसाठी तर आम्ही कोण असं खेळत नाही, आणि मेन तर लक फॅक्टर आज चालू होता. पहिल्याच बॉलला माझी कॅच उडाली होती आणि ती कॅच सुटली, आणि त्याच्यानंतर जे रन करायचे होते तर टीम जिंकणे सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे, आणि बाईक किंवा हे बक्षिसं त्यानंतर येतात. आणि मेन तर मी आपल्या असोसिएशनचं धन्यवाद करेल की एवढ्या सगळ्या संघांना एकत्र करून आपल्या बदलापूरमध्ये एवढ्या मोठ्या टुर्नामेंट होतात. आणि मोहपाड्याचा त्याचे पण चांगले रन होते, आणि त्यांनी पण उदास नाही व्हायला पाहिजे. नक्की प्रयत्न करून पुढच्या टायमाला तुला पण बाईक भेटेल. क्या बात आहे. खरं तर मनोबळ इथे वाढवलं जातं. एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारेल. खरं तर मला भरपूर दिवसापासून हा प्रश्न जोबेरी टीमच्या महेंद्र धुळेला विचारायचा होता, परंतु आज मी विवेक गायकवाडला विचारतोय. विवेक काय म्हणशील? खरं तर 2 संघ ज्यावेळेस जोबेरी टीमची खेळत होते त्याचं नुकसान होत होतं. 100% नुकसान होत होतं, आणि काही मिसअंडरस्टँडिंगमुळं 2 संघ असे झाले होते. आणि याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आपण आता एकत्रच खेळायचं आहे, आणि इथून पुढं पण सगळे एकत्रच खेळतील, आणि सगळीकडे ठाणा असो, रायगड असो, पनवेल, कुठेही सगळीकडे टीम ही एकच दिसेल. काय म्हणशील विवेक? खरं तर एरंदाड सारखा संघ, जोबेली सारखा संघ उदयनमुख खेळाडू घेऊन खेळत असतात. मग सर्वेश असेल, त्यानंतर रोहित असेल, तर या नवीन खेळाडूंना, यंगस्टर खेळाडूंना काय संदेश देशील? नाही, नक्कीच यंगस्टर जे खेळाडू आहेत त्यांनी कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे, आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय कुणाला यश मिळत नाही. आणि आमचे स्पॉन्सर जे आहेत त्यांना मी धन्यवाद बोलतो. मंगेश धुळे झाले, चेतन धुळे झाले, मितेश धुळे झाले, राजू दादा आला, आणि जे पण बाहेरचे पण स्पॉन्सर आमचे असतात, आमच्या पाठीशी असतात, त्यांचे पण सगळ्यांचे धन्यवाद देतो.
शेवटचा एक प्रश्न आहे, या बाईक वरती करण धुळे बसणार आहे, महेंद्र धुळे बसणार आहे, यात शंका नाहीये, परंतु सर्वात आधी घरी गेल्यानंतर या बाईक वरती कोणाला बसवणार आहेस? खरं तर मी या बाईकवर सगळ्यात पहिले वडिलांना बसवणार आहे, कारण की त्यांनी मला तसं बोलायला नाही पाहिजे की डिमोटिवेट करतात म्हणून, आणि प्रत्येक मॅचला त्यांचा आशीर्वाद म्हणजे शिव्या देणेच असतं. पहिले ते बोलतात काय तू क्रिकेट खेळत असतो एवढी वर्ष झाली, पण क्रिकेट हा खेळ असा आहे की कुणाच्या ह्याच्यातनं सुटत नाही लवकर, आणि मेहनत करत राहिले तर नक्कीच फळ भेटतो. क्या बात आहे. विवेक गायकवाड साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट तो खेळत आला आणि अखेर या स्पर्धेमध्ये सरपंच चषकामध्ये खरं तर त्याला ही बाईक मिळाली आहे, त्यामुळे त्याचं आपण अभिनंदन करू. चला आता पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक. विवेक इथेच थांबा. खरं तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहिला खूप चांगला खेळ दाखवला, खरं तर भागमभाग क्रिकेट देखील खेळला, कारण पहिल्या दिवशी 2 स्पर्धेमध्ये जोवेली संघ खेळत होता, परंतु तरी देखील ही स्पर्धा ज्यांनी गाजवली तोच संघ या स्पर्धेतील रोख रक्कम 1 लाख रुपये धनराशी आणि सरपंच ट्रॉफी ज्यांनी जिंकले तो संघ जयरमान क्रिकेट संघ जोवेली. पुन्हा टीम एकदा जोरदार टाळ्या. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली खूप चांगला या स्पर्धेमध्ये खेळला, मोठमोठ्या संघाला परास्त केलं. चला तर भरपूर चांगली स्पर्धा इथे रंगली, खूप चांगला खेळ सर्वच टीमने दाखवला, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी तुमचंही आम्ही आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतो. सरपंच ताई आमच्या भाग्यश्री ताई आणि संजय दादा भोईर, त्यासोबत आमचे रोहिदास दादा भंडारी यांच्या माध्यमातून पूर्ण चांदप टीमच्या माध्यमातून सर्व टीमचा आभार, अतिची भंडारी यांच्या माध्यमातून सर्व संघाचा आभार. ही स्पर्धा इथे मात्र संपन्न झाली, परंतु पुन्हा एकदा उद्यापासून सरपंच चषकाची तयारी डबल सुरू होईल या शंकात नाहीये, आणि पुढच्या वर्षी देवाला ही स्पर्धा पुन्हा एकदा थाटामाटानं वेगळं काही घेऊन या स्पर्धेमध्ये आम्ही जोडले जाऊ. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.